धम्मपद, चित्तवग्गो, दुसरी गाथा. फार इंटरेस्टिंग गाथा आहे ही आणि गुंतागुंतीची पण आहे. आपण तो गुंता सोडवायचा प्रयत्न करू आज. वारिजोवथले खित्तो ओकमोकत उद्धतो परिफन्दति इदं चित्तं मारधेयं पहातवे. तुम्हाला मी जो अनुवाद पाठवलाय तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सती अं, सती ग्रुपवर तो पाण्यातून बाहेर काढून जमिनीवर फेकलेली मासोळी तडफडते त्याप्रमाणे माराच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी चित्त तडफडते असा त्याचा अनुवाद केलेला आहे. आणि हा अनुवाद अर्थातच भदंतानंद कौशल्यांजींनी हिंदीमध्ये केलेला असणार. त्याचंच हिंदी रूपांतर इथं बोखारेंनी केलेलं आहे. आणि ते बार्टीनं ते धम्मपद प्रकाशित केलेलं आहे माहितीसाठी. आपण कुठला संदर्भ घेऊन अभ्यास घेतो हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्या अनुवादाचा परत अर्थ लक्षात घेणं. सगळा अनुवाद आपल्याला स्वीकारायची गरज नाही. जर तो आपल्याला पूर्ण त्याच्यातून बोध होत नसेल तर तो अनुवाद स्वीकारायची काही गरज नाही. सक्ती नाही आपल्यावर. मग पर्यायी दुसरा अनुवाद आपण पाहू शकतो. आता माझ्या समोर अजून एक जे आहे ते एक हिंदी पुस्तक एक आहे. तो एक त्याच्यातला मी अनुवाद आणि त्याच्यामध्ये शब्दार्थ पण दिलेले आहे. ते शब्दार्थ पण आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. आणखीन एक जो वग्गा आहे तो आणखीन एक जे ग्रंथ आहे तो महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा आहे. आणि त्याचा अनुवाद जो आहे तो लाड यांनी केलेला आहे. बापट आणि लाड. त्याचा कव्हर माझ्याकडे नाही त्यामुळे डिटेल मला मी सांगतो थोडा. तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की पाण्याच्या निवासातून बाहेर काढलेला मासा. आता त्यांनी वेगळाच अर्थ केलाय. पाण्याच्या निवासातून. आता निवास म्हणजे त्यांनी निवास कशाला म्हटलंय ते आपण पाहूया शब्दशः. तर पाण्याच्या निवासातून, निवास म्हणजे घर, पाण्याच्या निवासातून बाहेर काढलेला व जमिनीवर फेकलेला मासा जसा तडफडतो तसे हे चित्त माराच्या बंधनातून मारा तसे हे चित्त माराचे लक्ष बनणे टाळण्याकरिता तडफडते असा त्याचा अर्थ केलेला आहे. हिंदीमध्ये त्याच्या शब्दांचा जो काय अर्थ केलेला आहे तो आपण पाहूया. तुमच्या समोर ती गाथा असेल अशी मी आशा करतो. आणि त्यातले शब्द जे आहेत ते आपण पाहूया एक एक शब्द. इथं वारी, वारी जो. आता वारी म्हणजे पाणी म्हटलेलं आहे. वारी म्हणजे पाणी. आणि ज जो जो वारिज म्हणजे पाण्यातून जन्मलेला, पाण्यात जन्म झाला ज्याचा. कारण माशाचा जन्म पाण्यातच होतो. माशाचा जन्म हा पाण्यातच होतो. म्हणून वारिज म्हणजे पाण्यातूनच जन्म झालेला. पाण्यातच तो जन्माला आलेला किंवा पाण्यामुळे जन्माला आलेला. म्हणजे पाण्यामुळे म्हणजे पाण्यात आणि पाण्याच्या आधारे जे काही प्रक्रिया होते. अ, मासळी किंवा मासा आणि त्याच्यात माशाची अंडी आणि अंड्याचं जे काही प्रक्रिया होऊन त्याच्यातून जो मासा बाहेर पडतो तो तिथं पाण्यातच त्याचं सगळं जीवन असतं. म्हणून वारी जो पाण्यातूनच उत्पन्न झालेला. जलमे उत्पन्न मछली. वारी जो. आता हा एक नवीन
नवीन अनुवाद आपल्याला याच्यातून सापडतो. म्हणून आता दोन्ही अनुवाद जे आहेत ते आपण थोडे बाजूला ठेवू, जे आम्ही आता वाचले. आणि ह्या हिंदी अनुवादात पण त्यांनी तसं जलाशय रूपी घर से निकल कर, म्हणजे परत जलरूपी घरातून बाहेर पडलेली मछली जशी तडफडते, तसे उसी प्रकार ये मार मन के विचार के फंदे से निकलने के लिए तड़पता है। ये उसी तरह मार के फंदे से निकलने के लिए चित्त तड़पता है, असं त्यांनी अर्थ केला. म्हणजे शब्दार्थ त्यांनी वेगळाच दिलाय, अर्थ वेगळाच लावलाय, असं पण आहे. आता आता आपण थोडंसं कसं आहे की चिंतन करतो, म्हणजे आपल्याला आपल्याला योग्य अर्थ काढायचा आहे याच्यातून. वारी जो थले खेतो, आणि आता तो अर्थ मी माझ्या पद्धतीनं किंवा मला जसं वाटतंय, आणि त्याला अर्थातच आपल्या प्रॅक्टिसची आणि जागृतीच्या साधनेची जोड आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि माझं तर एक स्पष्ट मत आणि सूचना अशी आहे की जोपर्यंत आपल्याला सती जागृतीचा अभ्यास होत नाही, साधना होत नाही, ते प्रत्यक्ष काम आपण आपल्यामध्ये करत नाही, म्हणजे आपल्या चित्तापर्यंत जोपर्यंत आपण पोहोचत नाही, तोपर्यंत आपल्याला पण हे कळत नाही की चित्त म्हणजे काय नेमकं. कारण चित्त हे काही ग्रंथात नाही, ते काय शब्दात नाही. चित्त ही चित्त, चेतना, चैतन्य, जिवंतपणा, जिवंतपणा, कॉन्शियसनेस, त्या चित्ताला जोडलेलं मन, विचार प्रक्रिया, हे सगळं आतमध्ये आहे, कायेमध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण कायेत उतरत नाही, आणि हा सगळा जो अभ्यास चाललाय हा धम्माचा अभ्यास आहे, धम्म. तर कायेत जोपर्यंत आपण धम्म पाहत नाही, धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती. धम्म जाणणारा कोण आहे? तर जो कायेत उतरून धम्म पाहतो, म्हणजे प्रत्यक्ष पाहतो, म्हणजे जागृतीनं पाहतो, म्हणजे सतीनं पाहतो. म्हणजे जोपर्यंत आपण उतरत नाही स्वतःमध्ये, आणि चित्ताशी आपला डायरेक्ट संपर्क येत नाही, तोपर्यंत आपल्याला चित्त समजत नाही, त्याचा बोध होत नाही. त्याच्याविषयीची माहिती आपण कुठूनही घेऊ शकतो, ग्रंथातून घेऊ शकतो, ऐकून घेऊ शकतो, पण ती चित्ताविषयीची माहिती असते. पण ते आपलं चित्त असतं असं नाही. आपलं आपलं व्यक्तिगत जे काही जीवन आहे, ज्या अं, त्याच्या आपल्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित जे आपलं चित्त आहे, जो आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे, जो आपल्यासाठी प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये ताणतणाव आहे, ज्याच्यामध्ये यातना आहे, दुःख आहे, अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे, चंचलता आहे, स्पंदन आहे, जसं काल आपण पाहिलं, चित्ताची जी चंचलता आहे, चपळता आहे, त्यातलं जे त्याला रक्षण करणं कठीण आहे, ज्याला मुक्त करणं, ज्याचं निवारण करणं, ज्याला दुःखातून मोकळं करणं कठीण आहे, असं चित्त आपल्या कायेमध्ये आहे. आणि तो आपला प्रश्न आहे. आपला प्रश्न बाहेर नाही, आपला प्रश्न आतमध्ये. आणि ते जोपर्यंत आपल्याला जाणवत नाही, तोपर्यंत आपल्या अभ्यासाला तेवढा अर्थ प्राप्त होत नाही. नाहीतर मग आपण फक्त शब्द घेतो आणि शब्दांचे अर्थ पाहतो आणि त्याचं विश्लेषण पाहतो, आणि आपल्याला असं गैरसमज होतो की हा आता आपल्याला चित्त समजलं. नाही, चित्त समजणं, चित्ताचा बोध होणं, हा चित्तानुसतीमध्ये शक्य आहे. चित्ताचं भान जोपर्यंत येत नाही, जागृती येत नाही, त्याच्याविषयीच समज येत नाही, त्याची प्रज्ञा येत नाही, तोपर्यंत चित्त समजत नाही. ही बाब आपण आधी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून आपण शब्दशः आपण याचा अर्थ पाहतोय गाथेचा, आणि शब्दशः अर्थ पाहून त्या गाथेला नेमकं काय सांगायचंय.
त्या गाथेला नेमकं काय सांगायचंय ते आपल्याला डायरेक्ट त्याच्याशी कनेक्ट होऊन, चित्ताशी कनेक्ट होऊन आपल्याला त्याचा बोध करून घ्यायचा आहे, त्याची माहिती करून घ्यायची. असो म्हणजे ही प्रस्तावना याच्यासाठी मी मांडली, कारण आपण दोन तीन आपण पुस्तकातून त्या गाथेचे अर्थ पाहिले आणि शब्दार्थ पाहिले, प्रत्यक्ष शब्द, प्रत्येक शब्दाचा अर्थ. तर त्याचा वेगळाच अर्थ लागतोय आणि आपल्या प्रॅक्टिसमधून, साधनेतून वेगळाच अर्थ त्याच्यातून निघतो. त्याच्यावर आता मी थोडंसं काही चिंतन मी जे आधी केलेलं आहे आणि आता बोलता बोलता मला जे काही जाणवेल ते ते मी अ, बोलणार आहे, सांगणार आहे. वारी जो व थले खेतो. आता हे फार इंटरेस्टिंग शब्द, आज सकाळीच मला तो लक्षात आला विचार करता करता, की पाण्यातच मासा तयार होतो. आता याचा अर्थ काय होतो? आपलं चित्त हे ह्या संस्कारातूनच, त्या संस्कार हा, त्याला पण अ, संस्कारांना किंवा ह्या धम्माला पण सागर म्हटलंय. आपलं म्हणजे याचा अर्थ आपलं चित्त, मन, कॉन्शियसनेस जे आहे, जो जिवंतपणा आहे, तो संस्कारांचा सागर आहे, धम्मांचा सागर. धम्म म्हणजे ज्याला, ज्याच्या बुद्धाला धम्म दिसतात, म्हणजे जागृतीला धम्म दिसतात. कारण धम्म जरी नाही दिसले आपल्याला, कारण तेवढी जागृती आपली नाही, धम्म जरी नाही समजले, कारण तेवढी जागृती सती आपल्यामध्ये नाही, पण संस्काराने आपण तयार होतो. हे आपण आपण थोडं लॉजिकली पण, बुद्धीनं पण लक्षात घेऊ शकतो, की संस्कारातूनच हे सगळं अस्तित्व, सगळं विश्व आणि आपण जो त्याचा भाग आहोत, ते ते आपण, ते आपलं हे शरीर म्हणजे काया, आणि ही हे त्यातला जाणीवा, चित्त, विचार प्रक्रिया आणि सगळंच आपले इंद्रिय आणि आपलं अख्खं जीवन हे संस्कारांनी बनलेलं आहे. म्हणून त्या भाषेत, संस्कारांच्या भाषेत काही गाथा येतात. सभ्ये संखारा अनिच्चाती यदा पय्याय पස්සती अथ निब्बिंदती दुःखे समग्गो विशुद्ध्या, किंवा सभ्ये संखारा दुःखाती यदा पय्याय पස්සती अथ अथ निब्बिंदती दुःखे समग्गो विशुद्ध्या. आणि मग जर त्या संस्कारांमधला जर कार्यकारण भाव लक्षात आला, म्हणजे धम्म लक्षात आले, जे सतीला लक्षात येतात, जागृतीला लक्षात येतात, तर ते धम्म अनात्म म्हटलेलं आहे. म्हणून पुढची जी गाथा आहे, सभ्ये धम्मा अनात्ताती, सगळे धम्म जे आहेत म्हणजे आपलं अस्तित्व, जे ज्या जागृतीला जाणवतं, आपल्या सतीला जाणवतं, ते अस्तित्व, ते धम्म अनात्म आहेत. म्हणजे आपण निर्माण केलेलं नाही. तर या गाथेतला हा जो शब्द आहे, पाण्यातच तयार झालेला मासा पाण्यातून बाहेर फेकला, कारण कुठल्या तरी निमित्तानं समजा तो फेकला गेला बाहेर, म्हणजे ते पाण्यापासून त्याला अलग, वेगळं केलं गेलं, नाही का? आता जसं आपण पाहतो, आता मच्छीमार ज्यांनी पाहिलेले आहेत, जे मासे किंवा ज्यांनी आपल्या नदी नदीमध्ये समजा काही आता पूर्वी मासे याचे काढून बाहेर काढतात, तर ते बाहेर मासे बाहेर काढले त्या नदीतून किंवा त्या तळ्यातून किंवा त्या समुद्रातून बाहेर काढले, की त्यांची फडफड चालू असते. का फडफड चालू असते? तर त्यांच्या घरातून त्यांना जणू काय बाहेर काढलेलं आहे, त्यांच्या पाण्यात त्यांचा, ज्याच्यात ज्याच्यात ज्याच्यावर त्यांचं जीवन अवलंबून आहे, ज्याच्यात त्यांचं जगणं अवलंबून आहे, त्याच्यातून तो बाहेर काढला का त्यांची परत जाण्यासाठी तडफड चालू असते. कारण जगणं पाहिजे, जीवन पाहिजे, अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे, म्हणून त्यांची फडफड चाललेली असते. त्यांची ती यातना त्या फडफडीतून आपल्याला कळते. कोणत्या ह्याच्यातून आपल्याला ती, इतर ह्याच्यातून पण कळते. आता जसं
लोक आता समजा अ, कोंबडी कापतात किंवा बकरं कापतात. कापल्यानंतर ते तडफड करतात. तडफड का करतात? कारण त्यांना ते शरीर पाहिजे. आणि त्याची खांडोळी केल्यावर, त्याला कापल्यावर ते तडफड करतं. असं कोणतेही अनेक अनेक गोष्टी आपण पाहतो. आपल्या आजूबाजूला सहज घडतात. अपघात झाला की जो अपघातग्रस्त माणूस आहे, ज्याचा अपघात, तो तडफडतो तो. म्हणजे जीव तडफडतो. ते तडफड नाही, ते चित्त आहे. ते कॉन्शियसनेस आहे, तो जिवंतपणा आहे. आणि जीवाला जिवंतपणा पाहिजे, त्याच्यासाठी तो जीव आहे. आणि त्याचं जेव्हा ते कुठल्याही निमित्तानं हिरावून घेतलं जातं, त्याचं जीवन, त्याचं जगणं, तर तो तडफडतो. आता या याबाबत फार म्हणजे असं एक सत्य म्हणून पण याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि संवेदनशीलता म्हणून पण याच्याकडे आपलं लक्ष जातं. आता ज्यांना हे सहन होत नाही, तर ते घाबरतात. दुसऱ्याचं तडफडणं पाहून आपल्यामध्ये पण एक प्रकारे यातना निर्माण होतात, दुःख निर्माण होतं, एक आपलं चित्त विचलित होतं. आपण पाहतोय की आता काही लोक असं रक्त वगैरे पाहिलं किंवा कुठलं ऑपरेशन वगैरे जर पाहिलं समजा, किंवा अपघात पाहिला, तर काही माणसं स्वतःच घाबरतात. कारण ते माणूस तुलना करतो त्याच्याशी, की असं आपलं झालं तर त्याचं तडफडणे याला डिस्टर्ब करतं, पाहणाऱ्याला. परंतु जे जे त्याच्याशी अ, अभ्यस्त होतात, म्हणजे जे अ, अं, पाहणाऱ्याचं मन कसं आहे, त्याचं समज कशी आहे, त्याच्यावर पण अवलंबून असतं. नाही तर समजा तो निर्ढावलेला पण असतो, म्हणजे त्याला सवय झालेली आहे. समजा खटकाला मारल्याचं काही वाटत नाही. वाटत नाही म्हणजे नंतर नंतर काही वाटत नाही, कारण तो निर्ढावला आहे. किंवा डॉक्टर जे सर्जरी करतात, ऑपरेशन करतात, तर त्यांना ते कापणं, रक्त वगैरे हे काय म्हणतात, ते सरावाचं झालेलं असतं. तो त्यांचा अभ्यासाचा भाग असतो. आणि ते कंप पावत नाहीत. त्यांचं चित्त कंप पावत नाही, कारण तो अभ्यासाचा भाग झालेला असतो. आणि त्याच्यात एक विशिष्ट उद्देश असतो. कारण ते मारण्यासाठी कापत नाहीत, तर जगवण्यासाठी कापतात. असा पण त्याचा एक भाग आहे. तर त्यांचं चित्त कारण तो उद्देश आहे त्याचा, चांगला उद्देश आहे. म्हणून त्यांचा जो सर्जन असतो, जो ऑपरेशन करणार असतो, तो ऑपरेशननी घाबरत नाही, ऑपरेशनला घाबरत नाही. घाबरत असेल तर तो सर्जन होऊ शकत नाही. कारण नाही तर त्यांचा तो प्रॅक्टिकल अभ्यास असतो आणि बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण ज्याची सर्जरी असते तो तडफडतो. ज्याचं ऑपरेशन होतं तो मात्र तडफडतो. आणि त्याने जास्त तडफडू नये म्हणून त्याला बेशुद्ध केलं जातं. एनेस्थेशिया, त्याला ते वेदनाशामक, म्हणजे त्याला ती यातना होऊ नये म्हणून त्याला बेशुद्ध केलं जातं, क्लोरोफॉर्म देऊन किंवा काय जे काय टेक्निक असेल. पण स्वतः डॉक्टर मात्र घाबरत नाही. इतर सामान्य माणसं ते पाहून घाबरू शकतात, म्हणून ते ऑपरेशनच्या ठिकाणी ते जात नाहीत. काही लोक अपघातही पाहत नाहीत, किंवा रक्त पाहूनही काहींना चक्कर येते. तर असं आहे. पण त्याला ज्याच्यावर ते बेतलेलं आहे, आता इथं आपण परत मूळ गाथेकडे येऊ. पाण्यात जन्मलेला मासा, पाण्यातूनच वारी जो 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 म्हणजे जन्मणे.
जसं म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, प्राणीज, वनस्पतीज, वनस्पतीजन्य, वनस्पतीतून निर्माण झालेलं, प्राण्यातून प्राणीज, प्राण्यातून निर्माण झालेले म्हणजे प्राणी, प्राण्यापासून निर्माण झालेले, वनस्पतीपासून निर्माण झालेले. तसं जलजन्य, जलातून निर्माण झाले, त्याला ते वारिजो म्हटलेलं आहे. असं ज्याच्यातून ते जन्म झालाय, तर म्हणजे जन्म आहे. तर वारिजे म्हणजे पाण्यातून जन्मलेली मासळी किंवा मासा. पाण्यात तयार झालेला, पाण्यात जन्मलेला, पाण्यात वाढलेला मासा त्याच्यातून बाहेर काढला की परत जाण्यासाठी तडफडतो, कारण त्याच्यात त्याचं जीवन आहे. आता इंटरेस्टिंग शब्द, म्हणजे उपमा फार अ, समर्पक आणि अ, काय म्हणतात, व्यापक आहे. त्याचा तसा अर्थ केला नाही, मात्र मला असं दिसतंय की एकाही याच्यामध्ये दोन तीन धमपद पाहिलेत, पण त्याच्यात पाण्यात जन्मलेला मासा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो, जगण्यासाठी तडफडतो. मग आता मार आणि चित्त, अशी ती तुलना केलेली आहे. मार म्हणजे संस्कार. कारण संस्कार हे दुःख आहे, सभ्य संखारा दुःखाती. मग मार जो आहे तो संस्कारातच आहे. मार जो आहे तो संस्कारात आहे, कारण मार हा पण दुःख देतो, आणि संस्कार हे पण दुःख देतात. पण आता दुसरी गंमत अशी आहे की संस्कारानंच चित्त बनलेलं आहे, आणि माराचं चित्त पण बनलेलं आहे. कारण चित्तामध्येच मार म्हणजे लोभ आणि द्वेष असतात, आणि त्याची अनेक रूप असतात. इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे नको, हे सगळं जे आहे, सगळा हा संस्कारांचा जो जलाशय आहे, जो सागर आहे, त्याचंच चित्त बनलेलं आहे. म्हणजे जसा मासा हा पाण्यात तयार झालेला आहे, तसं चित्त हे त्या संस्कारातून, मारातूनच तयार झालेलं आहे. आता गंमत अशी आहे की जेव्हा माणसाला जे पाहिजे त्याच्यापासून अलिप्त केलं जातं, म्हणजे ज्या लोभाच्या गोष्टी आहेत, ज्याच्यात माणसाचं चित्त मन अडकलेलं आहे, त्याच्यातून तो माणूस बाजूला झाला की तो तडफडतो. त्याला जे पाहिजे त्याच्यातून त्याला तो बाजूला झाला की तो तडफडतो. म्हणून माणसाला कसं आहे की लाभ पाहिजे, हानी नकोय. हानी व्हायला लागली का माणूस तडफडतो. माणसाला यश पाहिजे, यशाच्या यशाच्या तो हम्म, यशाला तो, त्याचं चित्त ॲडिक्ट आहे. त्याला ते यश म्हणजे जीवन जगणं सुरळीत चालण्यासाठी जे पाहिजे ते होणं, यश. म्हणून त्याला यश जेव्हा पाहिजे असतं तोपर्यंत, ते मिळतं तोपर्यंत ठीक आहे. जेव्हा ते नसतं, त्याच्यातून त्याला बाहेर काढला आणि अपयशाकडे तो आला की तो तडफडतो. त्याचा जो सेल्फ आहे, त्याचा जो अहंकार आहे, त्याचा जो मी आहे, त्याला अं, स्तुती पाहिजे. तू फार चांगला आहे, तू फार भारी आहे, तू फार शिकलेला आहे, आणि तुला मानतो आम्ही, किंवा समाज म्हणतो तुम्हाला मानतो आम्ही, तुम्ही भारी आहेत. याला त्या स्तुतीनं, ती स्तुती हा जर त्याचा वीक पॉइंट असेल, त्याची स्तुती जर याला पाहिजे असेल, तर लोकांनी केलेल्या, इतरांनी केलेल्या स्तुतीने तो हुरळून जातो. पण तिथंच निंदा झाली आणि त्या स्तुतीतून त्याला बाहेर पडावं लागलं, तर तो तडफडतो. चित्ताला, मनाला, म्हणजे आपल्याला सुख पाहिजे, आणि सुखाच्या सागरात आपल्याला राहायचंय, पोहायचंय, तिथंच आपल्याला निवास करायचा आहे. परंतु सुख आपल्यापासून कोणी हिरावून घेतलं परिस्थितीनं, किंवा एखाद्या व्यक्तीनं, किंवा किंवा आपल्या स्वतःच्याच प्रकृतीनं, किंवा गरिबीनं, किंवा समाज व्यवस्थेनं,
जसं आता जाती व्यवस्थेमध्ये अस्पृश्यांचं सुख स्पृश्यांनी किंवा त्या व्यवस्थेने हिरावून घेतलं. मग त्याची तडफड चालायची त्याच्यातून मुक्त होण्यासाठी. ही गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात घेतली आणि मग त्याच्यासाठी चळवळ केली. पण सुख पाहिजे. जसे ते आता सवर्ण लोक, उच्चवर्णीय लोक पण सुखासाठी धडपडतात. त्याच्यात यांचा अडथळा होतो म्हणून यांच्यावरती अन्याय करतात. त्यांच्या त्यांची ती इच्छा आहे. कारण त्यांना जे पाहिजे, सुरक्षितता, उच्च व्यवस्था, चांगली वस्ती, चांगल्या सोयी, चांगली घरं, चांगली वस्ती, चांगली चांगली कॉलनी, चांगली वस्ती, चांगलं चांगलं जे पाहिजे ते त्यांना पाहिजे. आणि त्याच्यात जे अडथळा असतो तो इतरांचा असतो, तर त्यांना ते मग त्रास देतात. तर व्यवस्था, जाती व्यवस्था, भेदभाव याच्यातून निर्माण होतो. आता आपण परत चित्त चित्त कसं काम करतं, मन कसं काम करतं, त्याचा आपला अभ्यास चालू आहे. तर ज्याला जे पाहिजे ते जर नाही मिळालं, म्हणजे सुख नाही मिळालं, तर मग तो तडफडतो. आता रिझर्वेशनच्या याच्यामध्ये चाललंय बघा, आमचं तुम्ही घेऊ शकत नाही, आमचे हक्क तुम्ही घेऊ शकत नाही, आमच्या सवलती तुम्ही घेऊ शकत नाही. ह्याच्यासाठी आता संघर्ष चालू आहे. आता आपण पाहतो व्यवहार. तर तो पाहिजे नकोचा संघर्ष आहे. कारण ह्याच्यात आमची सुरक्षितता आहे आणि आमची सुरक्षितता तुम्ही काढून घेता. मग आंदोलन, मग संघर्ष, मग जे काय आहे जे चाललंय ते आपण पाहतोय. ते असं आहे. तर सुख पाहिजे असेल, सुख पाहिजे म्हणून सगळी धडपड चालते, पण सुख हिरावून घेतलं की तडफड सुरू होते. तो हा मुद्दा आहे. आणि अं, ज्याच्यासाठी आपलं तडफड चाललेली असते, त्याच्यातच आपण जन्म घेतलेला आहे, त्याच्यातच वाढलेलो आहोत. आणि त्याचीच आपल्याला एक सवय झाली त्याची, कारण त्याचे संस्कार झालेत. त्याच्यामुळे त्याच्यातूनच आपण बनलेलो आहोत. त्याच्यातूनच आपण घडलेले आहोत. आणि त्याच्यातच आपल्याला सुरक्षितता दिसते. आणि ती सुरक्षितता कोणी काढून घेतली की आपण तडफडतो. पाण्यात वाढलेला, जन्माला वाढलेला मासा पाण्यातून त्याला बाहेर पडावं लागलं की तो तडफडतो. तसं हे चित्त, याला माराची सवय आहे, याला लोभाची सवय आहे, याला द्वेषाची सवय आहे, त्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. त्याला सुख नाही मिळत, पण त्याच्यामध्ये त्याला बरं वाटतं. मला पाहिजे ते मिळतंय आणि मला जे नको आहे त्याचा मी काटा काढू शकतो किंवा त्याचं अस्तित्व मी नष्ट करू शकतो. यांना बरं वाटतं. त्या मारात मारात राहणाऱ्या चित्ताला ते तिथं बरं वाटतं. पण ते जर हिरावून घेतलं, त्याला जे पाहिजे ते हिरावून घेतलं आणि नको त्या परिस्थितीत त्याला जावं लागलं, तर दोन्हीकडे त्याची तडफड होते. आता असा पण इथं मला अर्थ दिसतोय का चित्त हे सुद्धा कसं आहे की समजा आता आपल्याला आपण काय आता चित्तशुद्धीसाठी प्रयत्न करतो, है ना, चित्त विमुक्तीसाठी प्रयत्न करतो, जागृत होऊन बुद्धत्वासाठी आपण निब्बाणासाठी प्रयत्न करतो. म्हणजे माराच्या बंधनातून चित्ताला सोडवायचा प्रयत्न करतो. ते ते चित्त कधी कधी जास्त ते त्रासदायक ठरतं, त्रास देतो. म्हणून माणूस जर जागृतीचा सराव करत असेल किंवा जे लोक ध्यानाचा सराव करतात, ध्यान लागत नाही म्हणजे काय, त्या माराला तेच पाहिजे. तुम्ही ध्यान करून त्याला बाजूला काढायला लागले, तुम्ही दुसरीकडे ध्यान दिलं, तर ते ध्यान संपलं की ते परत तडफड करते इकडं.
म्हणून ज्यांना ज्यांना ध्यान संपलं की ते तडफड करतात, शिबिर संपलं की तडफड करतात इकडे. तर असं ते चाललेलं असतं, कारण आपण त्याला जबरदस्तीनं काढायचा प्रयत्न करतो, ते तसं काम होत नाही. आणि ही गोष्ट शेवटी बुद्धांच्या लक्षात आली, सिद्धार्थ गौतमांच्या, बुद्ध बनण्याच्या आधी. तेव्हा ते म्हणतात, नाही गड्या, हे हे चित्ताचं माराचं आणि हे मनाचं विचारांचं आणि भावनांचं आणि त्याच्यातल्या ह्या जाणीवा वेदना आणि शरीरामध्ये चाललेलं सगळं काही जे सगळ्या ज्या काही घटना आहेत किंवा ज्या घडामोडी आहेत, धम्म, ते सगळं जोपर्यंत आपल्याला जागृतीनं सतीनं दिसत नाही डायरेक्ट, तोपर्यंत काही खरं नाही, तोपर्यंत तो उपाय सापडणारच नाही. म्हणून ते सगळं सोडून दिलंय मागचं, ध्यान साधना आणि ते तपश्चर्या आणि सगळं काही नाही. कारण ते जबरदस्तीनं पाण्यातून बाहेर निघण्याचा, माशाला जबरदस्तीनं बाहेर काढण्याचाच प्रकार आहे. तर ते थोडा वेळ आपल्याला काय म्हणतात, तो मासा तो तडफडून तडफडून जरा शांत होतो. पण तो शांत झालाय म्हणजे तो सुरक्षित झालाय असं नाही. त्याला आता पुढं काही करू शकत नाही, मग तो शांत होऊन मग, आणि शेवटी त्याच्यात त्याचा मृत्यू आहे. पण त्याला जर पुन्हा पाण्यात जायला मिळालं, तर तो पुन्हा त्याच्यामध्ये अं, ऊर्जा निर्माण होते. असं तर अशी ती एक गुंतागुंत आहे. तर सती जागृतीनं आपल्याला चित्त, मन हे समजून घ्यावं लागतं. त्यातला मारही समजून घ्यावा लागतो. आणि हे चित्त कधी तडफडतं, कसं तडफडतं, कशामुळं तडफडतं, हे जर समजलं, तर ते चित्त जणू काही जागृत झालेलं चित्त, ते आ, अज्ञानातून, गैरसमजातून, चुकीच्या समजातून बाहेर पडतं, स्वतःच बाहेर पडतं. कारण त्याच्यात लक्षात येतं, मनाच्याच लक्षात येतं की नाही, हे ज्याला ज्याला धरून ठेवलं, ज्याची धारणा चाललेली आहे, ज्याला धरून ठेवलं, ज्याचं ध्यान चाललेलं आहे, त्याच्यात नाही परिपूर्ण सुख नाही. मग त्याला जे काही लक्षात येतं जागृतीतून, जो काही बोध होतो, बोधी, त्याच्यातून तो पाहतो की ते अनासक्ती किंवा अनात्मता, तृष्णामुक्ती, हीच चित्तविमुक्ती आहे. आणि मग परमसुख ज्याला म्हणतात. तर जेवढं आवश्यक आहे तेवढं जगताना ते काय पाहिजेच. पण आता आसक्तीतून मोकळं होतं ते चित्त, तृष्णेतून मोकळं होतं. अं, पण त्याला बोध असेल तर, ते जागृत असेल तर, त्याला समज आली तर, सम्यक दृष्टी आली तर, त्यातून जो सम्यक संकल्प, आणि मग ते सगळं परिवर्तन पुढचं सगळंच होतं मग ते. पण हे अंडरस्टँडिंगवर अवलंबून आहे. अंडरस्टँडिंग, समज, दृष्टी, ही जागृतीवर अवलंबून आहे, सतीवर अवलंबून आहे. समाधी ही तडफड थांबणं आहे, नैसर्गिकपणे तडफड कमी कमी होणं आहे. तर ती समज आल्यावर ती तडफड कमी होते, म्हणजे समाधीकडे आपोआपच वाटचाल सुरू होते. कशी? समाधीच्या आधी असणारी सती आल्यावर, सतीची सुरुवात झाल्यावर, मग दृष्टीत पण बदल होतो, अंडरस्टँडिंग मध्ये बदल होतो, संकल्पात बदल होतो, वाणीत बदल होतो, ऍक्शन कर्मांतामध्ये बदल होतो, म्हणजे शिलाचरण बदलतं, लाईफस्टाईल बदलते, आजीविका. आणि सम्यक प्रयत्न, सम्यक व्यायाम हे जागृतीला जे समजलेत, सतीला जे समजलेत, तर त्या व्यायामामध्ये, त्या प्रयत्नामध्ये पण फरक पडतो. मग आपण पूर्वीसारखं फक्त ते करत आलोय म्हणून करत नाही, शिलवृत्त परामर्शमध्ये आपण अडकत नाही, किंवा खूप लोक त्या मार्गावर आहे मग ते योग्यच आहे, असा गैरसमज तो जागृत मनामध्ये, चित्तामध्ये तो राहत नाही. तो त्याच्यातून ते चित्त, ते मन स्वतः बाहेर पडतं आणि सम्यक मार्गावर येतं. आणि मग जे ज्याला आपण
योग्य मार्ग म्हणतो, सम्यक मार्ग म्हणतो, सनदशीर मार्ग म्हणतो, न्यायाचा मार्ग म्हणतो, शिलाचा शिलाचरणाचा मार्ग म्हणतो. त्या मार्गावर ते चित्त नैसर्गिकपणे येतं. ते मन आपोआपच त्या मार्गावर येतं. तर ही गाथा मला जरा वेगळ्याच अर्थानं मला महत्वाची वाटायला लागली का चित्त मन हे संस्कारातूनच तयार होतं, मारातच तयार होतं ते. मार हा बरोबरच आलेला आहे, जन्माबरोबरच आलेला आहे. संस्कार संस्कार क्षमता, संस्कार हे जरी नंतर वाढत गेले, बदलत गेले, डेव्हलप होत गेले, विकसित होत गेले, गुंतागुंतीचे बनत गेले, तरी त्याची जी संस्कारित होण्याची जी चित्ताची प्रवृत्ती आहे ती मुळातच आहे, नैसर्गिक आहे, कुदरती आहे. दुःख कुदरती आहे, कुदरतच दुःख देते, निसर्ग दुःख देतो, दुःखाचं कारण देतो. पण ते कारण जागृतीला समजतं आणि मग नैसर्गिकपणे तो निसर्गच त्याच्यातून मोकळा होऊन मुक्तीच्या मार्गावर आपल्याला घेऊन जातो. ते सगळं तिथंच आहे. त्याच्यामुळे वेगळ्या गोष्टी नाहीत. जिथं मार आहे तिथंच, म्हणजे जिथं तृष्णा आहे तिथं तृष्णामुक्ती आहे, जिथं दुःख आहे तिथं दुःखमुक्ती आहे, जिथं माराचं बंधन आहे तिथंच मार विमुक्ती आहे, जिथं पाणी आहे तिथं जीवनच आहे आणि तिथंच मुक्ती पण आहे. समज आल्यावर त्याच्यातून बाहेर बाहेर आपण यायचा प्रयत्न केला तर मग काम नाही होणार ते. ते तर मरणच आहे. म्हणून अनेक जी काही दर्शन, अनेक तत्वज्ञान, जे आता तो एक फार मोठा अभ्यासाचा विषय आपण बनवला पाहिजे. जी काही दर्शन, धर्म आणि जे काही संत, साधू, संत, तत्ववेत्ते, धर्म संस्थापक, तर ते सगळे ह्याच्यासाठीच प्रयत्न चाललेला असतो सगळ्यांचा. त्या बुद्धांनी ते बऱ्याच गोष्टी करून पाहिल्या आधी, सिद्धार्थ गौतम त्या अवस्थेत, साधना करण्याच्या, तपस्यांच्या अवस्थेत. तर सगळ्या तपश्चर्या बंद नाही. सती, जागृती, भान, जगण्याचं भान, कायेचं भान, जाणीवांचं भान, चित्ताचं भान, जे चित्त ह्या संस्कारांच्या सागरामध्ये जन्माला आलेलं आहे आणि वाढलेलं आहे, वाढत जात आहे, त्याचं भान, विचार प्रक्रिया ज्या ह्या सागरातच, संस्कारातच काम करतात, त्या चित्तानुसार विकृत होत जातात. विचार प्रक्रिया, मनोधम्म, जे सुखदुःखाचं कारण आहे, ते सगळं त्याची समज झाली पाहिजे. ती समज सती जागृतीने येते. हे जेव्हा बुद्धांच्या भावी बुद्धांच्या म्हणजे सिद्धार्थ गौतमांच्या ते जेव्हा लक्षात येतं, सगळा मार्ग त्यांचा बदलतो. तिथं मध्यम मार्गाचा उगम झालेला आणि तो पहिल्या सगळ्या दर्शनांपासून सगळे जे काही त्यांनी करून पाहिलं सिद्धार्थ गौतमांनी, त्या सगळ्याचा अभ्यास बाबासाहेबांना पण चांगल्यापैकी असावा, म्हणून त्यांनाही ते वेगळंच समजलेलं, वेगळेच बुद्ध त्यांना दिसलेले आहेत, जे त्याच्या आधी कोणाला दिसलेले दिसत नाहीत बुद्धानंतर. म्हणून त्याला जे फाटे फुटत गेले, त्याला जे त्याचे जे हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान आणि हे बुद्धिजमन, ते बुद्धिजमन, विपස්සना आणि ह्याचं आणि त्याचं, ते जे सगळं जे काही पुढं होत गेलेलं आहे ते ते सगळं वेगळ्याच दिशेला ते झालेलं आहे. आणि मग ते कधी कधी लक्षात येतं, अरे नाही, ही सती महत्वाची आहे, सती पठ्ठान महत्वाची आहे. मग आपण ते ओढून ताडून ते पण काही लोकांनी घेतलेलं आहे आणि बऱ्याच बऱ्याच लोकांनी ते घेतलेलं आहे, बऱ्याच संप्रदायांनी घेतलेलं आहे. पण मूळ बुद्धाची जी काही सोपी सरळ गोष्ट आहे किंवा जी शिकवण आहे, ज्याच्यातून विमुक्ती मिळते, ज्याच्यातून दुःखमुक्ती मिळू शकते, ती गोष्ट अगदी सरळ आहे, उजू आहे. उजूपटीपन्नो, सरळ आहे. ते बुद्धाच्या काळात सरळ होती, नंतर सगळा गोंधळ झालेला आहे. बुद्धानंतर सगळा गोंधळ तो होणारच होता, कारण बुद्ध
जे धम्म सांभाळत होते, ते धम्म सांभाळणारे हळूहळू हळू काय म्हणतात, डायव्हर्ट होत गेले. कारण जो मुख्य मुद्दा आहे सती जागृतीचा, तोच विसरला गेला. आणि मग इतर गोष्टीमध्ये, त्याच्यामध्ये मग आणि मग काही लोकांनी त्याच्यामध्ये, विरोधकांनी तर मुद्दाम त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घुसडल्या असणार आहेत. आणि म्हणून विकृती निर्माण झाल्या. बाबासाहेबांनी याही बाबतीत सावध केलं, नाही, बुद्धांचा शोध घ्यावा लागेल, मूळ बुद्धांचा शोध घ्यावा लागेल, आणि तो आपल्याला स्वतः घ्यावा लागेल. म्हणून कोणाच्या मागे आपल्याला पाठवलं नाही त्यांनी. एक मिनिट हा, काहीतरी गडबड झालेली आहे. आपल्याला कोणाच्या मागे जायला सांगितलं नाही, स्वतःच शोध घ्या. आणि हेच बुद्धांनी सांगितलं, आत्तदीप भव. बाबासाहेबांनी सांगितलं, आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या शिरावर घेतली पाहिजे. ते फार साम्य आहे. तर आपल्याला पुन्हा जागा होण्याची गरज आहे. तर ही गाथा मला ती वेगळ्याच दृष्टीने मला महत्वाची वाटली. मला जे वाटलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. मी इथं थांबतो. तुमच्यासाठी पुढचा वेळ. अं, निरंजन धानके सरांचा आभारी आहे मी. कारण आता ते त्या गाथेचा जो एकूण अर्थ माझ्या डोक्यात होता, Yes. त्याला धरूनच मी बोललो. पण शब्दांचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचं काम आपल्याला थोडंसं ते अपूर्ण राहिलं. आपलं परंतु मला असं वाटतं की आता तुम्हाला बोलता बोलता शब्दांचे अर्थ सांगता सांगता तुमच्या हे लक्षात येईल का ते शब्दांचे अर्थ आपण त्याच्यातून पाहिलेले आहेत. वारिजोव हम्म. म्हणजे पाण्यातून जन्मलेला हम्म. मासा. वारिजोव थले, थले म्हणजे स्थळावर, म्हणजे जमिनीवर. खित्तो आहे. म्हणजे ओढून काढलेला, म्हणजे म्हणजे ज्याला सक्तीनं बाहेर पडावं लागलं. म्हणजे आता जसा मासाळी, मासे पकडणं समजा, जे काय म्हणतात आपण त्याला, कोळी आहेत, तर ते समजा मासे बाहेर काढतात, किंवा प्राणीहिंसेचा आपण मुद्दा हे केला तो, तर तो ते बळजबरीनं बाहेर काढ, खित्त म्हणजे खेचलेला. हम्म. ओक मोकत म्हणजे अं, आता ओकमुकतचा अर्थ पण त्यांनी पाण्यात, ओकमुकत म्हणजे अं, ओक म्हणजे परत पाणी म्हटलंय, आणि मोकत म्हणजे ते घर म्हटलंय, जलाशय म्हटलंय. तर ओकत मुकत, ओकमुकत म्हणजे जलाशय, असं त्यांनी तो अर्थ काढलेला आहे. उद्धतो, थांबा एक मिनिट हा. खित खित खित्तो म्हणजे खेचलेला, म्हणजे फेकलेला, बरं का, खेचलेला, हम्म. फेकलेला. आणि ओढून काढलेलं. ओढून काढलेला. आणि उद्धतो म्हणजे ओढून, आणि खित्तो म्हणजे फेकलं, ओढून फेकलेला. आता हे शब्द पण कसं आहे, तर गाथेमध्ये, धम्मपदातली जी गाथा आहे, आता ही अशीच्या अशी बुद्धांनी उच्चारलेली असेल, असे आपल्याला काय म्हणायचं कारण नाही. कारण एक एक शब्द तिकडं फेकलाय, एक इकडं फेकलाय. कसा फेकलाय की वारिजो व थले खित्तो, पाण्यातून, पाण्यातच जन्मलेला मासा. आता मासा पण शब्द इथं त्यांनी वापरलेला नाही, तो शेवटी वापरलाय. अं, बघा, म्हणजे मग इथे मासा शब्द पण नाही, हम्म. माशासाठी शब्द पण नाही इथे. म्हणजे काय केलंय, अर्थ लावणाऱ्यांनी ते तसा अर्थ लावलेला आहे. आता हे आता मला म्हणजे आता हे बोलता बोलता माझे ते, पाहता पाहता म्हणजे माझ्या पण लक्षात आलेलं आहे. मग आता हाच हाच मुद्दा आपल्याला परत याच्यात आलेला आहे बघा. कशामध्ये? अं,
मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःखमन्वेती चक्कंग वहतो पदम. आता हे धम्मपदातली जी पहिलीच गाथा आहे त्याच्यात काय चक्कंग वहतो पदम, वाहून नेणाऱ्याच्या मागं असणारं चाक. आता काय वाहून नेणार तर चाक, चाक हे गाडीलाच असतं आणि वाहून नेणारा त्याला जोडलेला बैल असेल, नाही तर घोडा असेल, नाही तर माणूस असेल, किंवा आणखीन काही प्राणी असतात, रेडे असतील काही, नाही का, रेड्यांच्या पण काही गाड्या असतात, किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये काही प्रशिक्षित, रेनडिअर. हा, मेंढ्या मेंढ्या असतात काय जे असेल ते. रेनडिअर. तर उंट असतात. म्हणजे ओढणाऱ्याच्या मागे चालणारं चाक असं ते सरळ शब्द आहे तो. परंतु ग्रंथात काय आले, बैलाच्या, गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पाठीमागे चालणारं चाक, असं सगळीकडे अर्थ केलेला आहे. पण बैल शब्द तिथं नाहीच आहे. तसा आता मासा शब्द इथं नाही. मग आता याचा अर्थ असा निघतो की पाण्यात जन्मलेले जे जलचर प्राणी आहेत, किंवा जलज म्हणजे पाण्यात जन्मलेले जे जे प्राणी आहेत, त्यांना जर तुम्ही सक्तीनं बाहेर ओढून फेकलं तर ते परिफंदती म्हणजे ते स्पंदन करतात, तडफडतात. एवढंच, असं असं त्याचं हे आहे, अर्थ आहे. त्याच्यात मासा उल्लेख नाही. परंतु ते बहुतेकांनी त्याच्यामध्ये मासा हा शब्द टाकलेला आहे. पाण्यातून बाहेर काढून जमिनीवर फेकलेली मासोळी तडफडते, मासोळी शब्द त्यांनी घेतलाच नाही त्यामध्ये. जसं बैल शब्द घेतला नाही, तसं इथं मासोळी शब्द घेतला नाही. म्हणजे आता परत आपल्याला परत मूळ पदावर यावं लागतं. आपल्याला आपल्या पद्धतीनं चिंतन करून आपल्याला योग्य अर्थ काढणं गरजेचं आहे, तरच तो अर्थ लागतो. नाही तर आपण त्या शब्दांना धरतो, हा मासा, तडफडणारा मासा, आणि पाण्यातून बाहेर काढणं. आता मी पण बऱ्याच वेळेला बोललोय आता, पण मासा शब्दच नाही तिथे. माशासाठी शब्दच नाही. मग कोणताही प्राणी असेल तो. पाण्यात वाढणारे मग ते तुमचं आणखीन जलचर प्राणी कोणते आहेत समजा. आता कासव जे आहे, ते कासव काय मरत नाही बाहेर काढल्यावर, पण त्याला परत पाण्यात जाण्याची ओढ असते, नाही का. ते जास्त वेळ ते, म्हणजे हा, ते उभयचर हा, प्राणी आहेत ना. उभयचर प्राणी जे असतात ते दोन्हीकडे असतात. ते इकडे जगतात तिकडे जगतात, पण त्यांचं जास्त अस्तित्व पाण्यातच असतं. बेडूक वगैरे. बेडकं असतात. बेडूक पाण्यातच असतो, तो बाहेर असतो. पण आणखीन काही मासळीतले वेगळे प्रकार असतील, आणखीन आपल्याला माहिती नाही ते. जे लवकर समजेल त्याचं उदाहरण घेतलेलं आहे फक्त. हा, जे पटकन पाहण्यात आहे ते, व्यवहारात जे आहे ते. म्हणून आता बैल कसं आहे, व्यवहारात आहे. बैलगाडी व्यवहारात आहे, आणि ती सगळीकडे चालते, ती सगळीकडे चालते. आता बुद्धांच्या काळामध्ये रथाच्या चाकाला, रथाला घोडे जोडलेले असायचे, आणि घोड्यांच्या पाठीमागं ते रथाची चाकं येत होती. मग ते का नाही उदाहरण घेतलं? तर आता ते ज्यांनी अनुवाद केला आहे सुरुवातीला, परत आता ते प्रश्न निर्माण होतो का ज्यांनी हे अनुवाद केलेले आहेत आणि शब्दरचना केलेली आहे त्या गाथांची, ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेली आहे. मग बुद्धांनी असे शब्द उच्चारले असतील असं म्हणता येत नाही. त्यांनी वेगळ्या पद्धतीने उच्चारले असतील. जसं आता काही लोक काव्य तयार करतात ना, गीतं तयार करणारे जे असतात, तर ते गीतं तयार करणारे, काव्य तयार करणारे, गाथा लिहिणार, त्यांची जशी समज असते, त्यांना जसं ते अं, शब्द विज्ञान काय म्हणतात त्यांना, त्यांचे कवी जो असतो, किंवा जे काही दोहे रचणारे असतात, किंवा अं, काय म्हणतो शायर असतात, तर त्याच्या पद्धतीने तो लिहितोय तो.
त्याला म्हणायचं असतं तेच, पण त्याच्या पद्धतीने म्हणतो. तशा गाथा लिहिणाऱ्यांनी, तयार करणाऱ्यांनी, बुद्धांनी असं असं म्हटलं असावं असा अंदाज करूनच त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आता कबीरांचे दोहे लोकांना आवडतात. आणि बरेच लोक म्हणा हा कबीराला बुद्धत्व प्राप्त झाला असेल. म्हणजे त्यांच्या रचनेवरून, त्यांच्या अंडरस्टँडिंगवरून त्यांनी जे लिहिलेलं आहे ते थोडंसं बुद्धांच्या शिकवणीशी मॅच होतं, म्हणून लगेच लोक म्हणतात की नाही, ते त्यांना ती प्राप्ती झाली, किंवा तुकारामांच्या बाबतीत पण म्हणतात. परंतु बुद्धांनी विठ्ठलासारखं काही सांगितलं नाही. कबीरासारखं काही राम रहीम हा उपदेश बुद्धांच्या याच्यात, किंवा त्याच्यासारखा दुसरा कोणताच नाही आला उपदेश. हे अमक्याला माना, तमक्याला माना, ध्यान साधना, हे सगळं आता मग ते सगळं आपल्याला पुनरावलोकन करावं लागतं. लोकांचा हेतू चांगला आहे, त्यांना काही साम्य दिसतं, कारण ह्यांना हे सगळं परीक्षण करणारा कोण आहे? माणूस आहे. अभ्यास करणारा कोण आहे? माणूस आहे. मग माणूस हेही पाहतो आणि तेही पाहतो. मग त्याच्यातलं साम्य त्याला दिसतं आणि पाहणाऱ्याला दिसतं. भेदही त्याला दिसतात, पण पाहणाऱ्याला दिसतात. आणि मग तो पाहणारा जर कवी असेल तर मग तसं तो काव्य लिहितो. तो पाहणारा जर नाटककार असेल तर तो तसं नाटक तयार करतो. तो पाहणारा जर कादंबरीकार असेल तर तो तशी कादंबरी लिहितो. तो पाहणारा जर डायरेक्टर असेल सिनेमाचा तर तो तशा पद्धतीने तो डायरेक्शन करतो. त्याला जसं दिसतं वाटतं ते प्रेझेंट करावं ती गोष्ट, तर तशा पद्धतीने तो ऍक्टिंग करून घेतो. तसं डायरेक्शन करतो, तसं नाटक बसवतो, तसं काव्य तसं नृत्य बसवतो, तसं संगीत तयार करतो संगीतकार. म्हणजे शेवटी जो माणूस जो आहे, द्रष्टा, पाहणारा, पाहणारा जो आहे त्याला बुद्ध कसे दिसतात, त्याला कबीर कसे दिसतात, तुकाराम कसे दिसतात, किंवा बाकी धर्मातले जे काही आता समजा असतील, शंकराचार्य असतील, गुरु नानक असतील, काय असतील, ते पाहणाऱ्याला कसे दिसतात त्यानुसार तो तुलना करतोय सगळे. पण इथं बुद्ध सांगतात, बाबासाहेब सांगतात की स्वतंत्र विचार करा. स्वतंत्र विचार करा. हे स्वातंत्र्य जे आहे, मनाचं स्वातंत्र्य, जिवंतपणाची साक्ष आहे. आता कोण कोण जिवंत असतो? अप्पमादो अमतपदम. जो जागृत असतो, अप्रमाद असतो, तोच जिवंत असतो, तोच स्वतंत्र असतो आणि तोच स्वतंत्रपणे विचार करू शकतो. ज्याचं जो जागृत नाही, त्याचं चित्त गुलाम आहे, त्याचं मन गुलाम आहे, आणि तो गुलामासारखं तो तशीच तो हे करतो, तशी तुलना करतो. मग त्याची कृती, त्याची साहित्य कृती, त्याची संहिता, त्याचं नाटक, त्याचं गाणं, ते सगळं, त्याच्या गाथा, ते तसंच येणार. कारण त्याचं चित्तच तसं आहे, त्याचं मनच तसं आहे, त्याचे विचार प्रक्रिया तसं काम करते. तर तो वेगळं काय निर्माण करणार? आणि आपल्या समोर जे आलेलं आहे ते अशा लोकांचं आलेलं आहे. आणि आता आपण याच्यातून बुद्ध शोधायचा प्रयत्न करतोय. बाबासाहेबांच्या बाबतीत एक बरं आहे, बाबासाहेबांनी स्वतःच बरंचसं लिखाण करून ठेवल्यामुळं आपलं काम थोडंसं सोपं आहे. पण तरी ते म्हणतात की परत काही गोष्टी त्याच्यामध्ये बदल करण्याची पण शक्यता आहे, गरज असते. स्वतःच बाबासाहेबांनी बरेचसे बदल केलेत, स्वतःच. त्यांनी असं नाही म्हटलं जो आधी लिहिलेलं तेच पुढं घेऊन चला. त्यांची पत्रकांची नावं पण पहा: मूकनायक आधी, मग बहिष्कृत भारत, मग अं, जनता, समता, प्रबुद्ध भारत. म्हणजे ही नावं पण अशी आहेत का जुनं सोडून दिलंय. मूकनायक, मुके बिके काय नाही, आम्ही काय मुके बिके नाहीत. आम्हाला बोलता येतं, आम्ही व्यक्त होणार. म्हणून बाबासाहेबांना ते जगाच्या विषयीवर मी अस्पृश्यतेचा प्रश्न टांगणार. मूक मूक नायक होते, परंतु मुक्यांना पण बोलतं केलं त्यांनी. म्हणजे जे मुके होते ते स्वतःचे नायक झाले. अशा पण घटना आहेत. तर आपल्याला मुख्य मुद्दा हा आहे की
शब्दामध्ये पण जास्त अडकायचं नाही. तर ते बरं झालं आता धानके सरांनी तो मुद्दा काढला की शब्द पाहायचे राहिले. पण पाहू, परिफंदती इदं चित्तंग, त्या पाण्यातून बाहेर काढलेला प्राणी जसा बाहेर तडफडतो परत ती जाण्यासाठी, तसं हे चित्त जे मारातूनच निर्माण झालंय, माराच्या बंधनातच निर्माण झालंय, संस्कारातच निर्माण झालंय, ते परत संस्कारात जाण्यासाठी तडफड करत. तसंच म्हणून त्याला आपण सवय म्हणतो, हॅबिट. सवय, त्याला ती सवय लागलेली तसंच. म्हणजे गुलामाला गुलाम राहण्याची सवय लागली, आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे गुलामी विरुद्ध तो बंड करून उठेल. पण त्याला त्या गुलामाच्या गुलामीच्या मानसिकतेतून, त्या सागरातून, त्या संस्कारातून त्याला बाहेर खेचा. त्याला सुरुवातीला त्रास होईल, जसा आमच्या आत्याला त्रास व्हायचा. हा. तर ते त्याला सुरुवातीला त्रास होईल, ते तडफड करील तो. आजही काही लोक तडफडतात, परत म्हणतात नाही नाही, ते बुद्ध धम्म अवघड आहे, इकडे चला परत. असं काहींचा प्रयत्न चालू असतो. परत ते काय म्हणतात, सरेंडर होतात. तर पाण्यातून तसं याच्यातून बाहेर काढलेला बाहेर काढलेले प्राणी जसे तडफडतात, तसे हे चित्त मारातून बाहेर काढलं तर ते परत त्याला ती सवय जी आहे तर त्याच्यात जाण्यासाठी ते एका बाजूला तडफडतं पण, आणि तिथं दुःख होतं म्हणून परत त्याच्यातून सुटण्यासाठी पण तडफड. ही दुहेरी तडफड दिसते याच्यामध्ये. अजागृत तडफड, जागृत धडपड, असं काहीतरी आहे ते. चला आपण ह्याच्यावर आपण आपलं चिंतन चालू ठेवू, आणि कोणाला काय आणखीन सुचत असेल आज, उद्या, जेव्हा काही असेल जे आपल्या मनातलं बाहेर काढा. मनातलं बाहेर काढा आणि चर्चा करा. चर्चेसाठी आपलं हे खुलं आहे सगळं.